महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण. कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा, फॉलो करा. माझा आणि मी समुद्राचा या संकल्पना किंवा ह्या मोहिमेच्या सुरुवातीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मत्स्य आयुक्त सन्मान्य तावडेजी, सागरी सुरक्षा मंचाचे मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर, उपस्थित असलेले आमच्या मत्स्य मंत्रालयाचे सर्व प्रतिनिधी अधिकारी, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, मला वाटतं आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून या मोहिमेचे नाव जे आम्ही सुचवलेलं आहे त्यावरूनच आपल्या सगळ्या जणांना या मोहिमेचा संदेश काय आहे हे आपल्याला स्पष्ट आता झालं असेल. जसं आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी उल्लेख केला की आपण अगर या समुद्राकडे हक्काने पाहतो, आपलं पोट भरणार आणि आपली ओळख आपण आपल्या समुद्राला सांगतो, तर मग या कोळीवाड्यांकडे होणारी अस्वच्छता याच्या सगळ्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर जो काय होतो त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी विचार करावा, या दृष्टिकोनातून आम्ही आज ही मोहीम सुरू केलेली आहे. प्लास्टिक मुक्त कोळीवाडे हा जो विचार आहे हा अतिशय विचारपूर्वक आणि काही तज्ञ लोकांशी बोलल्यानंतर ते नेमकं आपलं मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत, तर त्या सगळ्या कारणांमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये असणारी अस्वच्छता, प्लास्टिक राजरोज पद्धतीने इकडे तिकडे टाकणं आणि प्रामुख्याने समुद्रामध्ये प्लास्टिक आणि अन्य गोष्टी टाकणं, या सगळ्या गोष्टी अगर आपण बंद करण्याचा निर्धार केलाच नाही तर समुद्राच्या बाबतीमध्ये आपला असणारा प्रेम, आस्था, त्याचबरोबर मच्छीमार म्हणून अगर आपण ह्या समुद्राकडे आपण सर्वस्व म्हणून अगर पाहत असाल तर ह्या पूर्ण परिसराकडे आपण आवर्जून पाहाल, निहाराल आणि विचार कराल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो, जो व्यवसाय करतो, त्या या सगळ्या परिसराचा फटका ह्या व्यवसायाला बसत नाही का, ह्या बातमीमध्ये पण विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. आपण या परिसरामध्ये होणारी अस्वच्छता, घाण आणि त्याचबरोबर प्लास्टिक ज्या पद्धतीने राजरोज पद्धतीने टाकलं जातो, मला आमच्या आयुक्त साहेबांनी उल्लेख केला की इथे बोटी रिपेअर करण्याचं पण काम केलं जातं. म्हणजे विचार करा या सगळ्या बाबतीचा की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या व्यवसायावर आणि आपल्या भविष्यावर या सगळ्या गोष्टीचा होणारा परिणाम हा निश्चित पद्धतीने स्वागतार्ह नाही आहे. आम्ही मत्स्य खातं म्हणून आज ज्या पद्धतीने ही मोहीम आज आम्ही आजच्या दिवशी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कांद्याला कांदा लावून काम करणारे आमचे सागरी सुरक्षा मंचाचे सर्वच आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते, विविध आपल्या मच्छीमार संघटनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण सगळेजण फक्त निर्धार नाही शपथ घेतली पाहिजे की आजपासून आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये होणारी अस्वच्छता आपण निश्चित पद्धतीने कमी करायची. इथे प्लास्टिकचा जो दुरुपयोग होतो आहे, टाकले जात आहे, घाण केली जाते, या सगळ्या बाबतीमध्ये पण आपण या सगळ्या बाबतीमध्ये एक ठोस निर्णय घेऊन यापुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही या बाबतीची काळजीही आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. मत्स्य खातं म्हणून आम्ही निर्धार केला आहे की आम्ही काय नुसतं विचारत बसणार नाही किंवा विनंत्या करत बसणार नाही. आम्हालाही शेवटी आपल्या सगळ्यांची भविष्याची काळजी आहे, म्हणून मत्स्य खातं म्हणून, मंत्रालय म्हणून जेवढ्या काय उपाययोजना आम्ही करू शकतो, ज्या प्रयोग आम्ही करू शकतो, जे प्रयत्न आम्ही करू शकतो, ते सगळे प्रयोग आणि उपाययोजना येणाऱ्या कालावधीमध्ये केल्या जातील, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. मला ह्या परिसर आज या
20 ऑक्टोबर 2025 ला आपण आज इथे उभे आहोत. 20 सप्टेंबर 2025 ला इथे उभे आहोत. पुढच्या 20 सप्टेंबर 2026 ला ह्या परिसर आपल्याला स्वच्छ दिसला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना निर्धार करा. नुसतं आज ह्या कार्यक्रमासारखं ह्या गोष्टीला पाहू नका. ही एक चळवळ आहे, ही एक सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं आम्ही अधिकारी असो, स्वयंसेवक संघटना असो, ह्यांनीच काम करावं आणि दुसऱ्या जणांनी फक्त बघत राहावं, ही अपेक्षा आम्हाला या मोहिमेच्या माध्यमातून नाहीये. प्रत्येक नागरिकाने आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो, आपला घरातला आजूबाजूचा परिसर तसं स्वच्छ ठेवतो, तसंच आपण ज्या भागामध्ये राहतो ते कोळीवाडे पण तेवढेच स्वच्छ असले पाहिजे, याही दृष्टिकोन ठेवून आपण सगळ्या जणांनी या मार्गावर चालावं अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा आमचे आयुक्त, आमचे तावडे जे असतील आणि माझ्या खात्यातले सर्वच अधिकाऱ्यांना मी मनापासून आभार मानतो की त्यांनी जो काही मी त्यांना सूचना केल्या त्या संबंधित त्यांनी एक चांगला कार्यक्रम आज नुसतं आपल्या मुंबईमध्ये होत नाहीये, आपल्या ह्या वर्सोवामध्ये होत नाहीये, पण सगळ्या पूर्ण किनारपट्टीवर आमचा मत्स्य खात्याचा आणि बंदर खात्याचे सगळेच अधिकारी एकत्र येऊन, अन्य समाजसेवी संघटना एकत्र येऊन, सागरी सुरक्षा मंच ते स्वयंसेवक एकत्र येऊन पूर्ण किनारपट्टीवर ही मोहीम आज चालवण्याचा निर्धार आम्ही लोकांनी केलेला आहे. परत एकदा आपल्या सगळ्या जणांना, जे ज्या स्वयंसेवक संघटना आहेत, काही शाळेतली मुलं पण इथे उपस्थित राहणार आहेत, त्या सगळ्या जणांचं आमच्या मंत्रालयाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.